नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क भरती संदर्भात एक नवीन अपडेट जे आहे तर ते अधिकृत अपडेट येत आहे. याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सोबतच याची जाहिरात कधी येऊ शकते, किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते, पात्रता काय, अभ्यासक्रम काय, परीक्षा पॅटर्न, निवडीचे टप्पे, शारीरिक पात्रता, मैदानी चाचणी या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला तर तुमच्या मनात एकही प्रश्न राहणार नाही, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि आगामी काळात होणाऱ्या अशाच पद्धतीच्या सर्व परीक्षांसाठी एक सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच मित्रांनो, ऑल इन वन बॅच आहे. ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी असे सर्व विषयांचा समावेश असणारी बॅच आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. बघा, नुकतंच जे आहे तर ते आदरणीय आमदार एकनाथराव खडसे यांनी जो आहे तर तो प्रश्न विचारला होता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कारण की त्यांच्याकडे हे खातं आहे. त्यांनी इथं प्रश्न विचारला होता की जळगाव जिल्ह्यातील बहुतांश पदं रिक्त असल्यामुळे अवैधरित्या मद्य निर्मिती आणि वाहतुकीवर नियंत्रण भरारी पथक नेमून काम होत नाही आहे, तर याची भरती प्रक्रिया होणार आहे का, याच्या संदर्भातलं उत्तर जे आहे तर ते सुनेत्राताई पवार यांनी दिलेलं आहे. बघा, जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागात 86 पदं मंजूर असून त्यापैकी 51 पदं कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून अवैध मद्य निर्मिती आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आलेले आहे. हे बाकीचे दुसऱ्या गोष्टी आहेत. आपल्या कामाची गोष्ट लक्षात घ्या. अवैध धंद्याच्या प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्काच्या दिनांक 31 जुलै 2025च्या शासन निर्णयान्वये 1232 किती 1232 म्हणजे 1232 नवीन पदे निर्माण करण्यात आली असून सदर पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजेच काय की आगामी काळात ही 1232 पदं भरण्यासंदर्भाची कारवाई जी आहे तर त्यांनी इथं सुरू केलेली आहे. बघा, जे काही जुलैमध्ये आलेलं होतं त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काची एक नवीन पदं निर्माण करण्यात आली होती 744, आणि जी आधीची पर्यवेक्षकीय स्वरूपाची 479 अशी ही 1223 पद होती. आणखी काही पदं नंतर ऍड झालेली असतील. आता आगामी काळात याची जी आहे तर ते आपल्याला एक चांगली जाहिरात जी आहे तर ते पाहायला मिळू शकते. याच्यासाठी जी 2023 ची जाहिरात आली होती, लक्षात घ्या, राज्य उत्पादन शुल्कची, तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगते. याच्यामध्ये कोणती कोणती पदं आली होती? लघु लेखक निम्न श्रेणी, लघु टंक लेखक, आणि हे जवान हे महत्वाचं पद आहे. मुलं याच्यासाठी खरी तयारी करतात. याचे जवळपास 558 जागा आलेल्या होत्या. वाहन चालक, जवान वाहन चालक आणि चपरासी, तर यांच्या या जागा आपल्याला इथे ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात. पगार जो आहे लघु टंक लेखक तर सगळ्यात जबरदस्त पगार आहे, S15 आहे, S8 आहे. बघा, जवानचा किती आहे, S7 21,700 69,100. त्याच्यानंतर वाहन चालकाचा S7च आहे. चपरासीचा शिपाई असल्यामुळे त्याला S1 ची वेतन श्रेणी जी आहे तर ती इथं लागू होते. वयोमर्यादा ही 18, ते लक्षात घ्या. ओपन वाल्यांसाठी ही 38, परंतु मागच्या वेळी काय होतं माहिती का, त्यावेळी 2 वर्षाची वयाची वाढ देण्यात आली होती म्हणून हे ऍड आहे. नाही तर ही 18 ते 38 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 आहे. म्हणजे तुम्ही याच्यावर जाऊ नका, कारण की याच्यात 2 वर्ष ही ऍड करून दिलेली होती तेव्हा, परंतु आता हे 18 ते 38 आणि 43 एवढंच असणार आहे. शैक्षणिक पात्रता जर पाहिली, बघा, जवान या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा काय फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. पुढे वाहन चालकासाठी तर फक्त 7वी पास पाहिजे आणि वाहन चालकाचा परवाना पाहिजे, म्हणजे 4 व्हीलर चालवण्याचा त्याच्याकडे लायसन्स पाहिजे. चपरासीसाठी देखील 10वी पास असणं आवश्यक आहे. म्हणून 10वी पास उमेदवार जे काही पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना इथं मात्र एक चांगली संधी जी आहे तर ती पाहायला मिळते. या उमेदवारांना लक्षात घ्या, जवान आणि ड्रायव्हरला शारीरिक पात्रता पण लागते. 165 सेंटीमीटर हाईट आणि महिलांना 160 सेंटीमीटर हाईट जी आहे तर ती लागू असते. आता याच्यात अभ्यासक्रम जर पाहिला, बघा, जवान या पदाच्या विषय कोणते कोणते आहेत? बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी या सर्व विषयांची आपली सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे. जर तुम्ही आगामी काळात या परीक्षेसाठी किंवा अन्य सरकारी नोकरींसाठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी एकमेव एक खूप चांगली दर्जेदार बॅच आहे, तर त्याच्या माध्यमातून तयारी करू शकतात. बघा, चपरासीचा पण सेमच आहे. हा संपूर्ण डिटेल मध्ये त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे. आता निवडीचे टप्पे लक्षात घ्या. जवान या पदासाठी सगळ्यात आधी लेखी परीक्षा होईल 120 ची. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी, मैदानी म्हणजे ग्राउंड साठी बोलवण्यात येईल आणि असे हे 200 गुण असतील. बघा, ड्रायव्हर साठी काय असणार आहे? लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मोटार म्हणजे कार वगैरे जे आहेत तर ते चालवून दाखवावं लागणार आहे. आणि चपरासीसाठी फक्त लेखी परीक्षा होणार आहे 200 गुणांसाठी. ओके, पुढे लक्षात घ्या, इव्हेंट कोणते कोणते असतील लक्षात घ्या. 1500 मीटरचं ग्राउंड आहे, 100 मीटरचं ग्राउंड आहे आणि गोळाफेक आहे. महिलांना 1000 मीटरचं ग्राउंड,
100 मीटरचं ग्राउंड आणि गोळाफेक एवढेच इव्हेंट जे आहेत तर ते पाहायला मिळतात. पोलीस भरतीच्या करणाऱ्या उमेदवारांना काही जड जाणार नाही. अभ्यासक्रमामध्ये जे काही विषय दिलेले, जे काही टॉपिक दिले ते सगळ्याच्या सगळं या बॅच मध्ये तुमचे कव्हर होऊन जातील. एक खूप दर्जेदार आणि चांगली बॅच आहे. 2023 मध्ये सगळ्यात जास्त निकाल देणाऱ्या शिक्षकांसोबत तयारी जी आहे तर तुमची करू शकतात. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.